गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज आहेत असा दावा केला जात असतानाच छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची भेट घेतली अशी माहिती भुजबळांनी दिली। मात्र या भेटीमागे नेमकं काय कारण, सामाजिक की राजकीय असा प्रश्न उपस्थित होतोय। बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। ज्या छगन भुजबळांनी काल आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवरती अप्रत्यक्षपणे टीका केली, तेच भुजबळ आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। सध्या राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय। अशा परिस्थितीत शरद पवारांनी लक्ष घालावं अशी विनंती मंत्री छगन भुजबळांनी केली। सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय का तुम्ही येत नाही? ते म्हणाले की असं करतो मी, या 1-2 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत, जे आम्हाला पाहिजे आहेत, ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्नच आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। बारामतीला जाऊन राजकीय वक्तव्य करायचं आणि इकडे जाऊन परत पवार साहेबांना सांगितलं की अतिशय स्फोटक परिस्थिती आहे आणि या स्फोटक परिस्थितीमध्ये तुम्हीच मार्ग काढू शकता। अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका माननीय भुजबळ साहेब घेत आहे। एकनाथ शिंदे जाऊन मराठा आंदोलनाच्या नेत्यांना किंवा त्यांचे सहकारी त्यांना भेटत आहेत, त्यांना विविध आश्वासन देत आहेत। इकडे देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत, त्यांना इथे वेगवेगळे आश्वासन देत आहेत। आता यांनी आश्वासन देऊन ठेवले, आता राज्य शासनामध्ये ते आहे, राज्य शासनामध्ये ते असल्यामुळे त्यांनी या प्रश्नाचा निपटारा केला पाहिजे। कोणतीही पूर्वसूचना न देता मंत्री छगन भुजबळ पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले होते। त्यामुळे पवारांच्या भेटीसाठी भुजबळांना सुमारे तासभर वाट बघावी लागली। त्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जवळपास 1.5 तास चर्चा झाली। आरक्षणावरती भुजबळांनी पवारांना काय विनंती केली ते पाहूया। ओबीसी समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही केलं। आता राज्यात काही ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। मराठा ओबीसी समाजाचे लोक एकमेकांच्या दुकान आणि हॉटेलमध्ये जात नाही। राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा। एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। ते म्हणाले बरोबर आहे, पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि 50 लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते। म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलवा कोणाकोणाला, आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत। मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो, सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच। कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो, हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही। म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदे साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे। मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण द्या या मागणीवरती जरांगे पाटील ठाम आहेत। यासाठी गेल्या 10 महिन्यांपासून त्यांनी लढा पुकारलाय। तर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे राज्य सरकारने जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाकेंना काय आश्वासन दिलं, हा मुद्दा पवार भुजबळांच्या भेटीत चर्चेला आला। आरक्षण मुद्द्यावरती पवार भुजबळांना काय म्हणाले ते पाहूया। सरकारनं मनोज जरांगेंना काय आश्वासन दिलं याबाबतची माहिती आमच्याकडे नाही। लक्ष्मण हाकेंचंही उपोषण कोणत्या आश्वासनावरती सोडण्यात आलं याबाबत आम्हाला कल्पना नाही। पुढील 1-2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतो। प्रश्न सोडवावा, सुटावा ओबीसीचा, मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं
हा या पाठीमागचा माझा हेतू आहे. यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेन. परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे. गोरगरिबांची घरं जी आहेत ही पेटता कामा नये, एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं, हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे. अहो हे तुम्हाला आम्ही 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे पंतप्रधानांचं काम आहे, पंतप्रधानांना भेटा. पण ते आम्हाला कदाचित छोट्या कार्यकर्त्यांचे सल्ले आवडत नाहीत. देखो ऐसा शरद पवार एक जादू की काडी है, जादू की चाबी है. सबको मालूम है ताला खोलने वाला ताली वो क्या बोला चाबी बनाता कौन है? मास्टर की. सध्या राज्यात आरक्षणाचा वाद चांगलाच पेटलाय. यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते आरक्षणाच्या वादावरून शरद पवारांवरती टीका करतायत. सध्या राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरून पवारांकडे बोट दाखवत असतात. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आरक्षणावरून निर्माण झालेला वाद शांत करण्यासाठी पवारांना साकडं घालतायत. असो, आता तरी सत्ताधारी आणि विरोधक आपला महाराष्ट्र कसा शांत राहील यासाठी एकत्र येतील ही अपेक्षा करूया. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.